त्या प्रेमात पडू शकतो. छगन पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेतोय. आज आपण तर स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्याची पहिली लढत. आवेश पाटील देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर छगन पाटील लेफ्टवर आहेत. रणदीपसाठी ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्रक्षण मिड विकेटला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. आमचे स्वयंसेवक आपण पाहू शकता प्रल्हाद उर्फ भाऊ. त्यांनाही विनंती करू की मामा थोडंसं आपण पडद्याच्या त्या साईडला राहा जेणेकरून खेळाडूंना माहिती पडल्याची की स्वयंसेवकच आहेत. सामना सुरू होतोय. छगन लेफ्टवर आहे. पहिला चेंडू फुल टॉस आहे. मिडॉनच्या बाजूने काढलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. दीपक पाटील आले. प्रयत्न करायच्या आधी चेंडू सीमारेषा पार. दमदार चौकार. प्लस संघ देखील आलाय. थोडासा मिडॉनला डीप मध्ये होता आणि काय फटका होता. लोअर फुल टॉस ऑन ड्रायचा खूप चांगला फटका. छगन लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मार्क होतोय. ओ उडवला पुन्हा एकदा मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू पडल्यानंतर थोडासा कमी गती झाली बघा ना. एसपीचं कौतुक करेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. सुरुवात चांगली केली आपण. पहिले तर पाटील संघ 40+ संघाने पुणे गोलंदाजी मार्फत छगन लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. रणदीप चांगली बॅटिंग करतोय. सुरुवात दमदार केली रणदीपने. छगन ओ फटका पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. न योग्य निर्णय होता एसपीचं मी तर म्हणेल. अन्यथा इथे बॅटर कोणतरी बाद झाला असता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. दीपक पाटील आहेत तिथे. 7 धावा. विजय देखील येतात. विजय ठाकूर काल बघा रात्री देखील मला दिसले आणि आज बघा गुच्छ त्यांच्या हातात. खूप चांगलं वाटतं. व्यक्ती जबरदस्त आहे. देव प्रत्येकाला ना मिलीन काहीतरी वेगळं आणि जबरदस्त गोलंदाज. काय गोलंदाजी करतात ते. अप्रतिम वेगावर स्वारावर गोलंदाजी करतात. छगन पुणे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मार्क होतो. स्ट्रायकला प्रथमच एसपी येत आहेत. ओ फटका चांगला. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह ऑफ वाली आणि आपण तर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरना पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चौकार. काय फटका होता. मंत्रमुग्ध करणारा सकाळच्या वातावरणात आल्हाददायक असा फटका. ऑफ वाली फ्रंट फुटर आले. शॉट एक्स्ट्रा कव्हरला बीट केला. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका एसपीच्या मध्येतून. बघा खेळाडूंना विनंती आपण मैदानातून येऊ नका सामना सुरू असताना. कारण का बॅटर जेव्हा बॅटिंग आपण करायला स्टान्स घेत असतो तेव्हा मात्र त्याचं लक्ष विचलित होतं. 11 धावा. काय बॅटिंग सुरू आहे बघा ना. स्वप्न में सुरुवात. छगन लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. ओपन डाऊन साईडला टर्न केलाय. मी स्पीड होते. शॉर्ट लेग रिजन मधनं चेंडू वेगाने चाललाय. बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये चेंडू फीड होईल. खूप चांगली बॅटिंग एसपीच्या माध्यमातून. नाही विजय ठाकूर देखील आले. जबरदस्त क्रिकेटर. भरपूर वर्ष आपण तर गावासाठी त्यांनी क्रिकेट दिलंय. खेळले आहेत. मी तर म्हणे क्रिकेट खेळले नाही तर क्रिकेट जगले आहेत ते. नाही बोलू पुन्हा एकदा क्लासिकल ऑफ ड्राय. नाही यावेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट एक्स्ट्रा कव्हरला दत्ता आले. चेंडू पायाने अडवला. इथे 2 धावा कंप्लीट होतात. तिसरी होते का पाहायचं आता. आणि एसपीने सांगितलं 3 धावा इथं होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 16 धावा. एक स्वप्न में सुरुवात. नाही सुपर संडे आज विजयला देखील सुट्टी आहे जॉबवरनं. क्या बात आहे. ना आल्या मला वाटतं काहीतरी स्ट्रॅप्सिलचं सेवन करतात. कारण भरपूर त्यांना देखील कार्यक्रम असतात. इव्हेंटपर्यंत आवाज टिकवत असतो विजय ठाकूरला. आणि त्यांनी सांगितलं मी थोडंसं माझ्या गोलंदाजीवर ॲक्शनवरती ॲक्शन म्हणून आलं आहे. गोलंदाज म्हणजे फेकी गोलंदाज. त्यामुळे गोलंदाजी करत नाही. स्वतःनेच कबूल केलं बघा ना. असे भरपूर कमी खेळाडू आहेत सचिन ठाकूर. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 16. नाही विजय तुम्हीच येऊन आम्हाला सांगितलं की माझी ही जाहिरात करा.
जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर या संघाचा एक सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू ज्याने GPL अक्षरशः गाजवली होती, ज्ञानेश्वर देवकर आलाय. विकास लापायचा तर थोडंसं डीपमध्ये पाठवत आहेत. पॉवर प्ले संपलाय. छगनच्या षटकात 16 झालं. खूप चांगली बॅटिंग केली. सुभाषचा एक ऑफड्रायचा क्लासिकल ऑफड्राईव्ह बघायला मिळाला. खूप चांगला फटका, गोड फटका होता. या सकाळच्या आल्हादायक वातावरणामध्ये आपण जसा गोड चहा पितो ना भावेश, तसा तो गोड फटका. हॉफवाली फ्रंट फुटर आले. खूप चांगला फटका. चला, कोपर 40+ आणि वाकलन 40+ आपण जर संगणक आला असाल तर आल्याची नोंद करा. गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर देवकर या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू ज्ञानेश्वर म्हात्रे देखील आपण पाहू शकता. भरपूर मेहनत. चला, फास्ट खेळायचं आहे बघा. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं फेकायचे आहेत, त्यामुळे तुम्ही थोडंसं सहकार्य करा. गुरु पाटीलला पण यष्ट्यांच्या पाठी पाहू शकता. ज्ञानेश्वर, ओ चांगला चेंडू. यावेळेला आडव्या बॅट ऑन साईडला आपण टर्न करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिल्या षटकात 16 आल्या. आता या पिट्टूमध्ये किती येतात? मिड विकेटला आता थोडंसा डीपमध्ये आपण पाहू शकता. दीपक पाटीलला आपण पाहू शकता. ज्ञानेश्वर देवकर राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. हो, पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. बॅटची कडा बघा. SPचं कौतुक करेल. पंचांकडे पाहिलं देखील, लगेच निघाले, कारण त्यांना माहिती आहे आपण स्वतः देखील एक खूप चांगले पंच आहोत. SP पॅनलचे हेड आहेत आणि लगेच निघालेत. ज्ञानेश्वर आला आणि विकेट मिळून दिले. खेळाडू झेलबाज म्हणजे काल 24 झालेत, आज आता पहिलाच खेळाडू झालाय. काय झेल पकडला गुरु पाटीलने. मगाशी म्हणतो की ज्ञानेश्वर देवकर आहेत विकेट टेकिंग गोलंदाज आणि विकेट टेकिंग मिळाला. 2 चेंजच्या पेस बघायला मिळाले. नितीन पाटील देखील येत आहेत, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. 16 धावा धावफल करते तर रमेश आलेत 3ऱ्या क्रमांकावरती. संघनायके मधुला मला वाटतं आज कदाचित 4थ्या किंवा 5व्या क्रमांकावर यायला लागेल. ज्ञानेश्वर पुणेदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पंचांच्या भूमिकेत संजय म्हात्रे मॅन फ्रॉम दातिवली. स्क्वेअर लेगचे पंच दशरथ सोरखातेला आपण पाहू शकता. बघा, हाईट फॅक्टरसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, पण पंचांना जर वाटलं तर ते वाईटसाठी देखील घेऊ शकतात. खेळाडूंनी पण तुम्हाला 15 सेकंदातच रिव्ह्यू घ्यावं लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. ज्ञानेश्वर, हो चांगला चेंडू. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. यावेळेला खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकात भावेश कुठेतरी ना 16 धावा आल्या आणि त्यानंतर ज्ञानेश्वराला खूप चांगली गोलंदाजी करतोय. का मी GPL मध्ये आपण तर खूप चांगली गोलंदाजी केली आणि माझ्या संघाला देखील आपण तर खूप चांगल्या ठिकाणी स्थितीत नेऊन ठेवलं होतं. 80वा डॉट चेंडू जातो या स्पर्धेत. ओ फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला बीट केलाय. चेंडू चाललाय जमिनी लगत टन टन करत सीमारेषा पार चौकार. तेजसचे बाबा आपण बघतो, त्यांना विनंती करतो या दादा आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रचंड क्रिकेटची आवड, क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी, क्रिकेटचे दर्दी. ज्ञानेश्वर पुणेदा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. यावेळेला रमेश पाटील. ओ चांगला फटका. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. चांगलं क्षेत्ररक्षण. दत्ता म्हात्रे आपण बघितलं तर पायाचा वापर करता पण चेंडूला थांबवत आहेत. 1 गज धाव मिळते. धावसंख्या 21 आपण पाहू शकता. स्ट्राईकला रणदीप पाटील. तर एकही गाव आहे ठाणे जिल्ह्यातील की त्यामध्ये सर्वच पाटील आहेत. ज्ञानेश्वर पुणेदा गोलंदाजी मार्कवर पिट्टूमधलं षटक होतं. राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होतो स्ट्राईकला रणदीप. ओ फटका खेचला. यावेळेला मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय. 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. दीपक पाटीलने काय केलं यावेळेला, थोडंसं थांबवलं. चेंडू हातात घेतला, थोडंसं थांबले आणि त्याचा फायदा घेतला रमेश आणि रणदीप या जोडींनी. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 23 धावा. पहिल्या षटकात आपण तर 16 आल्या तर या षटकात धावा आल्या 7. चांगलं सुरुवात बघायला मिळते पाटील संद 40+ संघाच्या माध्यमातून. जरी SP सारखा बॅटर बाद झाला असेल का हरकत, धावा खूप चांगल्या आहेत.
येत आहेत इथे 2 षटकांमध्ये विचार केला तर 11 आपण तर 5च्या सरसरी धावा कुठल्या आहेत फास्ट घ्यायचे कलसशी स्वप्नील दामोदर पाटील प्रतिष्ठान आपण तर जयनुमान मोठी देसाई संघ प्रथम टॉस जिंकल्यानंतर आपण तर क्षेत्ररक्षण गुरु पाटील आलेत काय गोलंदाजी केली होती नारिलच्या स्पर्धेत देखील नाही जबरदस्त कामगिरी केली होती ना नारिवलीच्या स्पर्धेत ह्या संघाने जरी हा संघ दुसऱ्या फेरीत पराभूत झाला पण कामगिरी खूप जबरदस्त केली नवीन संघ आहे जसा जसा स्पर्धा खेळताना तसं तसं तुम्हाला अनुभव येत जातो निलेशने बघा 3 पण तर विकेट देखील घेतल्या षटकार सलग 3 आले ते पण आपण तर नितीन पाटील देसाईचे नाही खेळाडू चांगली कामगिरी करतात आणि चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात बघा भावेश पाटील कालच्या दिवसात काय घडलंय लेखाजोखा ते दाखवत आहेत आम्हाला राजू काठे नारिवली आपण तर सलग 3 चौकार मारले त्यानंतर रवी भोईर उंबारली 5 चौकार मारले त्यानंतर कल्पेश आपण निलेश कापसे वाडेकर 3 चौकार मारले गुरु फटका चांगला यावेळेला क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या मधून चेंडू चाललाय लॉंग ऑन लॉंग अपच्या मधून रमेशचा बॅट मधून क्रिकेटमधील सर्वात सेफ शॉट चौकार गुरु पाटील साठी पारितोषिक आलेले जर लगातार 2 चेंडू 2 विकेट घेतले तर अनंत म्हात्रे पडलेगाव यांच्याकडून 500 रुपये असणार गुरु पाटील राईट आर्म ऊर्ध्वगट मारा करतोय स्वरूप भोईर वाडेकर आपण तर 3 चौकार त्यांच्या माध्यमातून देखील आले ओ बॅकफुट गेल्या कट केला यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये काय फेकी केली बघा ना 1ला 2 मध्ये कन्वर्ट करते हेच चुक्या कुठेतरी टाळाव्या लागणार आहेत दत्ता म्हात्रे बघा कुठेतरी क्षेत्ररक्षण चांगलं करता पण फेकी अचूक करणं बॅकिंग नाही आहे एक्स्ट्रा गेले ज्ञानेश्वर तेच सांगतात की तुम्ही सिंगल अडवली पण त्याचा फायदा झाला नाही ना त्याचं रूपांतर 2 मध्ये झालं रमेश आणि रणदीपचं कौतुक करेल विकेटच्या मध्ये खूप वेगाने धावतात खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळते रमेश आणि रणदीपच्या माध्यमातून हा संघ देखील पहिल्या ट्रॉफीच्या शोधात आहे गुरु पाटील पुण्याचा गोलंदाजी मार्कवर ओ चांगला चेंडू फुल लिंडिलीचा चेंडू खोदून काढला यावेळेला मिडविकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडू जाईल 2 धावा घेण्याचा अवधी होता गुड रनिंग बिटवीन द विकेट कौतुक करेल यावेळेला रमेशचं आणि रणदीपचं सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतात रनिंग द बिटवीन विकेट खूप चांगले 31 धावा धावफलकती लागल्यात SP चा विकेट गेलाय सुभाष पाटील बाद झाल्यात पण आता पार्टनरशिप बनवत आहेत दोघं जण 3रं षटक प्रगती पथावर आहे ड्रिंक्स बेकर देखील आमचे तयार राहा नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण लगेच करणार आहोत कोपर 40+ विपक्ष वाकलन 40+ गुरु स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतो तर पंच वाईड चिखून करतायत थोडंसं तरी लेगस्टम वरून गेलेला पंच मात्र कोणत्या प्रकारचे आपण आता मुभा देत नाही गोलंदाजाला एंड बदलला आहे राईट आर्म राऊंड द विकेटनं मारा करतायत स्ट्रायकेला रमेश पाटीलला आपण पाहू शकता हो फटका चांगला यावेळेला मिडॉनवरनं चेंडू चाललाय लॉंग ऑनला विकास झकास क्षेत्ररक्षण करतोय अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं आहे तुम्हाला चेंडूवरती जावं लागणार आहे जगदीश पाटील चेंडू तुमच्यापर्यंत यायपर्यंत वाट पाहिली क्या बात आहे खेळाडूंना बघा ना केळी देखील दिलं आहेत ऑरेंज देखील दिलं जात आहे म्हणजे ज्याने एनर्जी वाढेल क्या बात आहे चांगली संकल्पना ओ फटका बनवला यावेळेला मिडविकेटला डान्स डाऊनच्या माध्यमातून खेळले आहेत जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा इथून कंप्लीट होतात का पाहायचंय फेकी अचूक येत नाहीये धावसंख्या धाव फलक ते आपण पाहू शकता यावेळेला 35 धावा आपण पाहू शकता 3रं षटक प्रगती पथावर आहे रिंग्स बेकर देखील सज्ज राहा आपण पाणी ची उपलब्ध लगेच मैदानात करायचे प्रल्हाद ठाकूर देखील बघा चर्चा करत आहेत त्यांच्याबरोबर देखील एक खेळाडू की त्यांच्या माध्यमातून आम्हाला आज काढायचा देखील खूप चांगला काढा त्यांनी बनवून आणला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊ बालकृष्ण पाटील ओ उंचा गेला टोला चेंडू लागलाय झेलची शक्यता आहे हो गुड कॅच
ज्ञानेश्वर आधी वेगाने आले, नंतर मात्र थोडं स्वतःला ब्रेक लावला का त्याला माहिती मी पुढे चाललो आणि काय जबरदस्त जजमेंट. कॅच, गुड कॅच. तर नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत. सुनील म्हात्रे उद्योजक, त्यांच्या माध्यमातून देखील करूया आपण त्यांचं हार्दिक स्वागत. खूप सहकार्य असतं त्यांचं देखील. तर त्याला टॉससाठी सज्ज राहायचं आहे. वाकलनचे कॅप्टन, कोपरचे कॅप्टन टॉससाठी या. ती पहिली मॅच आपण आता दुसरी खेळतोय. मॅचेस थोडेसे ॲडजस्ट आहेत. टोला चेंडू लागला, त्यामुळे उंच चेंडू गेला. ज्ञानेश्वरने खूप चांगला झेल घेतलाय. खेळाडू करत आहेत जलपान. तर जाऊया आपण डीजे मास्टर त्यांच्यामधून एक सुमधुर संगीत ऐकूया. चौदा विद्या 64 कलांचा अधिपती गणपतीचं बघितलं तर गीत गायलं जातं डीजे मास्टरच्या माध्यमातून. आमच्या डीजे मास्टर माऊली साऊंड सर्व्हिस महेश म्हात्रे असतील ऑपरेटिंगच्या भूमिकेत, त्यांना धन्यवाद देऊ. तर भावेश, ऑपरेटिंग ही फार मोठी कला आहे. तुम्हाला जे आहे ना त्यातून तुम्हाला चांगलं आपण तर क्वालिटी द्यायची. जाऊया मैदानाच्या दिशेने. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बॅटर बाद. संदीप आपण तर संदप 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. पाटील संदप 40+ संघ. रमेशला आता इथून चांगली बॅटिंग करावी. नवीन बॅटरला आपण तर या संघाचा तारणार अतिशय चांगला आपण तर खेळाडू सतीश पाटील, संकटमोचक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. आता भागीदारीतून व्हायला पाहिजे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पैसा या 12 चेंडूमध्ये किती धावा केल्या आहेत. SP बाद झाल्या आहेत, रणदीप बाद झाल्या आहेत. सतीश आणि रमेशची जोडी आता कशा प्रकारे इथून बॅटिंग करते पाहिजे. गोलंदाजी मार्कवर आला आहे. ज्ञानेश्वर ज्याने एक विकेट मिळवलं आहे, दुसऱ्या स्पेलमध्ये आला आहे. फुलटॉस आहे, क्लासिकल हाफ ड्राय बघायला मिळाला यावेळेला. खूप चांगला फटका. काय फटका आहे बघा ना, अप्रतिम फटका, पुस्तकी फटका. जणू काय लेदर खेळतो रमेश, असे फटके बघायला मिळालेत. खूप चांगले फटका. रमेशने देखील मी तर म्हणेल बॅट बदली केली आहे, नवीन बॅटचा वापर केला आहे त्यांनी. जबरदस्त बॅटिंग. आत्मविश्वास हा तुमचा यशाचा गुरु आहे आणि आत्मविश्वासाने ते मैदानात गेले. जबरदस्त बॅटिंग रमेशच्या माध्यमातून. संघनायकाची भूमिका काय असते हे मैदानात दाखवत आहेत. सुभाष बाद झाला आहे, रणदीप बाद झाला आणि त्याला माहिती की आता मला बॅटिंग करायचे. आता एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण तैनात केलं आहे. स्वागत केलं ज्ञानेश्वरचं चौकाराने. 39 धावा. पाटील संदप 40+ संघ सुरुवात दमदार केली. आता अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओ चांगला चेंडू यावेळेला शरीरापासून दूर ठेवलाय. कॉटबॅनचा अपील केलंय. रमेश बघा स्वतः निघालेत. अजून एक विकेट्स मिळतोय ज्ञानेश्वरला. जबरदस्त गोलंदाजी, चौकाराचं प्रत्युत्तर लगेच दिलंय. नवीन बॅटर येतो आपण पाहू शकता. यावेळेला जो सलामीला येतो मधू पाटील आलाच आपण बेले तर क्रमांकावर येतोय, तो 5व्या क्रमांकावर येतोय. रमेशने बाद होण्यापूर्वी धावा केल्या तब्बल 18 धावांचं योगदान दिलं. भरपूर नाराज आहे बघा स्वतःवरती. कारण ज्या मुवमेंटमध्ये तो बाद झाला आणि त्याला माहिती आहे बॅटवर चेंडू चांगला येत होते, चांगली बॅटिंग करत होते, जम बसला होता. पण तिथे कुठेतरी थोडासा ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडूला तो खेळण्याचा प्रयत्न केला, एज लागली आणि तो बाद झाला आहे. जड पावलांनी नाराज मुद्रांनी मैदान आपण आता डगआउटच्या दिशेने येतोय. त्याला माहिती आहे आता भागीदारी चांगलीच करायची होती इथून आणि तो चांगली बॅटिंग करू दे. प्रचंड नाराज झाला आहे रमेश. टॉससाठी याचा कोपरचे कॅप्टन आलेले आहेत, वाकलनचे कॅप्टन देखील आले आहेत. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करू. आता नवीन बॅटर आलाय मधू आलाय 5व्या क्रमांकावर, जो नेहमी सलामीला येतो. ज्ञानेश्वर जेव्हा जेव्हा गोलंदाजीला तेव्हा ब्रेक थ्रू मिळून दिलाय. ओ चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू.
फ्रंट फुटर आले होते, ड्राईव्ह करायचं तर यावेळेला कॉडबॅनचा अपील झालंय. बॅटर बाद झालेत बघा. सलग 2 चेंडू 2 गडी बाद झाल्यात. नवीन बॅटर तर विनोद पाटील, अष्टपैलू खेळाडू. बघा रमेश बाद झाला, मधू बाद झाला. हेच तर क्रिकेट आहे ना. चांगली पार्टनरशिप झाली होती, ती पार्टनरशिप तुटली. त्यानंतर आता रणदीप बाद झाला पार्टनरशिपमधनं, लगेच रमेश बाद झाला, मधू बाद झाला. 3 विकेट फटाफट पडल्यात, लवकर पडल्यात. पहिला गडी बाद झाला तर भावेश मला माहिती आहे तब्बल धावसंख्या होती तेव्हा 16. त्यानंतर दुसरा गडी बाद झाला भावेश मला सांगतायत 39 आणि तिसरा गडी बाद झाला 39 वरती. हे क्रिकेट आहे. वापसी केली आपण आता स्वर्गीय स्वप्नील दामोदर पाटील प्रतिष्ठान मोठी देसाई 40+ संघाने खूप चांगली कामगिरी. ज्ञानेश्वर एक जबरदस्त गोलंदाज ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. कालची विचार केला तर काल निलेश कापसेने देखील आपण तर विकेट हॅट्रिक पूर्ण केले. क्या बात आहे भावेश, खूप चांगली माहिती देतात. ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. विनोद पाटील आलेत. पछात कशा प्रकारे बॅटिंग केली जाते आता. खूप चांगली गोलंदाजी ज्ञानेश्वर देवकरच्या माध्यमातून. क्षेत्रक्षमध्ये बदल केला तर ऑफसाईडला शॉट, थर्डमॅन पॉईंट, शॉट कव्हर, शॉट आपण एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ. हो अजून एक ड्राईव्ह करायला भाग पडलाय. कॉडबॅनचं अपील केलं जातंय. बघा आता पंच काहीतरी बातचीत करतायत भावेश. त्यामुळे आपण गोलंदाज जेव्हा चेंडू टाकतो ना तेव्हा आपण थांबतो. क्या बात आहे. काय पंचांचा डिसिजन काय तो संजय म्हात्रे आम्हाला कळलं. येस बॅटर बाद ऑन हॅट्रिक पूर्ण. टाळून देतो जरा ज्ञानेश्वर. काय अपील केलं होतं, प्रचंड अपील केलं होतं. ते मी पंचांवरती दबावाला पंचांनी बातचीत केलं आणि बॅटर इथं बाद दिलंय. जबरदस्त गोलंदाजी, हॅट्रिक पूर्ण केली आहे. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. खूप चांगलं संगीत ऐकवलंय. वारकरी संपदाची पकवाज बघा किती जबरदस्त वाजवली. 39 वरती अजून एक गडी बाद झाला. पहिला गडी बाद झाला 16 वरती, दुसरा गडी बाद झाला 39, तिसरा गडी बाद झाला 39, चौथा गडी बाद झाला 39. ज्ञानेश्वर सामन्यामध्ये बघा नाट्यमय निर्माण करतोय, वापसी करतोय. कारण विकेट टेकिंग गोलंदाजी करणं, ब्रेक थ्रो मिळवणं फार गरजेचं होतं आणि तो ब्रेक थ्रो मिळवलाय. नाही गुरु पाटीलचं कौतुक करे. काय 3 एष्ट्यांच्या पाठीमे अप्रतिम झेत घेतले आणि अपील काय जबरदस्त. 4 झेल एकूण त्यांनी पकडले. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी बॉल म्हणते ज्ञानेश्वरच्या मध्ये. स्ट्रायकेला गिरीश पाटील. आता इथून आता जास्तीत जास्त स्ट्राईक मी तर म्हणे सतीश पाटीलला द्यायने फार गरजेचं आहे. हो चांगला चेंडू हा देखील आपण फ्रंट फुटर आले ते मग सोडून दिलाय. एक जबरदस्त इथं षटक समाप्तीच्या दिशेने चाललंय. खूप चांगली गोलंदाजी झाली या षटकामध्ये. नाही पहिल्या चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडू ते विकेट, तिसऱ्या चेंडू विकेट, चौथ्या चेंडू ते विकेट, पाचव्या चेंडू डॉट. अप्रतिम गोलंदाजी. अंतिम चेंडू हो डान्सिंग डाऊनच्या मध्ये पुढे सरसावले. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आले आहेत. काय घडलं. ज्ञानेश्वरला येणं फार गरजेचं होतं. विकेट मिळाला असता इथे. कुणाचा विकेट होता. सतीशचा होता. रिग्स घेतली होती. धावसंख्या धावफलकात 41. अंतिम षटक आता प्रगतीपथावर असणारे. जर इथे कदाचित ज्ञानेश्वरने चेंडू पकडायचा विकेट मिळाला असता. टॉस देखील आपण करणार आहोत. टॉस करताय का. इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी करू. होमसाई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ते आमचे अक्षय असतील त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. क्लिट विथ क्वालिटी होमसाई MTC अक्षय म्हात्रे खोनी त्यांना आपण धन्यवाद देऊ. नाही सर्वांचेच आम्ही फॅन आहोत. कारण तुमचा आम्हाला प्रेम आहे. त्यामुळे आम्ही दरवर्षी नव्या जोमाने पुन्हा एकदा समालोचन करायला सज्ज होतो. खेळाडूंचा आशीर्वाद आहे, लाईव्हवाल्यांचा आशीर्वाद आहे आमच्या मागे. अक्षय म्हात्रे खोनी नेसपी थोडासा विनोद करतायत. अंतिम षटक आता इथून पाहिजे. सतीश पाटीलकडे स्ट्राईक आहे आता.
फक्त आपण तर 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला दीपक पाटील आलेत. आता इथून पाहायचं किती धावांचं लक्ष राहत आहे. साई देखील येतात, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. जयेश महात्रे देखील आमचे खूप चांगले मित्र आहेत खोणीचे, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत करू. उंच गेला, टोला चेंडू लागलाय, झेलची शक्यता आहे. ओ गुड कॅच, कार्बन कमाल झेल घेतलाय. फुलाजीने जबरदस्त, नाही फुलाजीकडे झेल आला ना तेव्हा फुलाजीच्या पायाची मुवमेंट थोडीशी घाबरट होती, म्हणजे थरथरत होते, पण नंतर स्वतःला सावरलं. काय अप्रतिम झेल घेतला, बिग विकेट. ज्ञानेश्वरची क्लिप पण लगेच बघा ना यूट्यूबला आली. क्या बात आहे, काय काम करतात बघा ना. म्हणजे ह्यालाच म्हणतात जयेश म्हात्रे झट मागणी पट शादी. काय जबरदस्त गोलंदाजी करतात बघा ना. विकेट मिळाला, ज्ञानेश्वरने जी विकेट हाती घेतली तिथून जणू काय या संघाला टॉनिक मिळालं विकेटचं. आणि काय कामगिरी करता बघा ना, बॉडी लँग्वेज लगेच बदलली सर्वांची. जगदीश पाटील आहेत, एक जगदीश पाटील आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत. दीपक जबरदस्त गोलंदाज आहे. दीपक पाटील राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो शाकला जगदीश. हो ड्राईव्ह करायला भाग पडलं होतं यावेळेला, पडल्यान चेंडू आतमध्ये आणलाय बघा. ब्रेकच्या मध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळते, थांबवले आता धावा. पहिली सुरुवात काय जबरदस्त, 2 षटकामध्ये जर बघितले ना भावेश धावा होत्या तब्बल आपण बघले तर 23 धावा होत्या. पण त्यानंतर कमबॅक पलटवार. स्वप्नील दामोदर पाटील प्रतिष्ठान मोठी दिसे संघ. दीपक तू जगदीश डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू चालला मिड विकेटला यावेळेला. हो 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 काय क्षेत्ररक्षण, गुड थ्रो, खूप चांगली फेकी. धाव संख्या 43. थोडेसे ज्ञानेश्वरची हाईट होती त्यामुळे चेंडू मिळाला. रुपेश देखील बॅकिंगला आले होते. छगन पाटील बघा काहीतरी सूचना करतायत. लहान मुलांना विनंती जरा पडद्याच्या त्या साईडने या. 43 धावा. दीपक पुणेचा गोलंदाजी मार्कस टाकला. जगदीश पाटील महत्वाच्या धावा येत आहेत. फुल टॉस लॉफ केला यावेळेला. वाडी स्ट्रॉंगरला चेंडू चालला, विकास येतोय जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता यावेळेला 45 कारण 50+ धावा झाल्या. तर गोलंदाजी खूप चांगली आहे. 2 षटकं विनोदची असतील किंवा SP 2 षटकं टाकू शकतोय. रणदीप देखील एक चांगला ऑप्शन आहे त्या संघाकडे. गिरीश पाटील महत्त्वपूर्ण 2 षटकं, म्हणजे 2 षटकं टाकणारे ऑप्शन भरपूर आहेत, 3 ऑप्शन आहेत. चेंडू बाकी आता भावेश संख्या मला 45 झाल्या. 2 चेंडूचा खेळ बाकी. चांगली गोलंदाजी केली, नियंत्रण गोलंदाजी बघायला मिळते, अचूकता भेदकता बघायला मिळते या षटकामध्ये. हो चांगला चेंडू यावेळेला पडल्यानंतर बाहेर काढलाय. लेग ब्रेकच्या माध्यमातून चेंडूला बाहेर काढलाय. अंतिम चेंडू 2 षटकात आपण तर 23 आल्यानंतर फक्त आणि फक्त 45 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. म्हणजे उर्वरित आपण तर 23 चेंडूमध्ये फक्त 22 धावा आल्या आहेत. चांगलं कमबॅक बघायला मिळालं. दीपक थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतो आता. जो मिड ऑफला क्षेत्ररक्षक होतो छगन पाटील त्याला आता बघितलं तर पॉईंट क्षेत्रामध्ये डीप पॉईंट क्षेत्रामध्ये तैनात केलं जातं आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. लॉंग ऑफला लॉंग ऑनला विकासला आपण पाहतो. अंतिम चेंडू फ्लिक केला आहे, बॉटमचा खूप चांगला वापर केला आहे. चेंडू वेगाने चालला आहे, डीप स्क्वेअर लेगनं क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. बघा तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार. 2 धावा कंप्लीट आहेत की नाही. जर 2 कंप्लीट असतील तर 47 होतील, 48चं लक्ष राहील. जर एकच कंप्लीट असेल तर धावा होतील तब्बल आपण तर 46. टॉस देखील आपण करणार आहोत. बॅटर बाद आहे म्हणजे एकच धावा झाल्या. धाव फलकावरती तब्बल 45 होत्या, म्हणजे एक आपण वाढू 46-47 धावांचं लक्ष. जाऊया टॉस बॉक्समध्ये जे सज्जेत जगदीश पाटील. धन्यवाद, थँक्यू. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस करू आपण. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन आमचे सुनील शेठ म्हात्रे हे उपस्थित आहेत. त्यांच्याच शुभ हस्ते टॉस करू. एकीकडे संघ असेल अंसिका 11 वाकळण, या संघाचे पुरस्कर्ते आमच्या धरणागावचे
भाचे नितीन केणी हे असतील आणि त्यांनी वर्षभर हा संघ ह्याच नावाने खेळणार आहे. अंसिका 11 वाकलन 40+. चला, कोपरच्या विरोधात अंसिका 11 वाकण हेड आलाय. कोपर संघ टॉस जिंकलाय. काय डिसिजन आहे? प्रथम गोलंदाजी गोलंदाजी करणार आहे, म्हणजे फिल्डिंग करणार आहेत. विपक्ष संघ वाकलं नाही. याच्या अगोदर कधी लढत झाली आहे का? नाही झाले. आमची पहिला फक्त रबरला झालेली आहे. त्यानंतर आज काय पोझिशन असेल? पूर्णपणे संघ आहे का? कारण बऱ्याच वेळेला 2-3 खेळाडू नसतात, मेन गोलंदाज नसतो, कधी बॅटर नसतो, मग परिस्थिती कठीण जाते. आज काय पोझिशन आहे? नाही, आता आमचे प्रमुख 4 फलंदाज प्लेयरच नाही आहेत. एखादा भाऊ वारला आहे लाराचा, त्यामुळे आमची टीम पूर्ण नाही आहे यावेळी. ओके, काय वाटतो आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव यांची स्पर्धा आणि ग्राउंड? नाही, ग्राउंड आणि आयोजन एकदम मस्त आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. हनुमान टॉस गमावला, आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंगच घेणार होते आणि वाकलन संघ नेहमीच आज अंसिका 11 वाकलन या नावाने संघ सातत्याने आता खेळणार आहे वर्षभर. या संघाचे पुरस्कर्ते नितीन शेट केनी जे नेहमीच सपोर्ट करतात. काय सांगशील त्याच्याविषयी? त्याचा आम्ही धन्यवाद करतो. ओके, थांबा. तर प्रत्येक कॅप्टनला फ्रूट दिलं जातं आणि एक कोल्ड्रिंकची बॉटल, ही संकल्पना आहे. आमच्या प्रत्येक टीमचा कॅप्टन, जे 8 संघ खेळतील त्या 8 टीमच्या कॅप्टनला तुम्हाला फ्रूट दिले जातात. केली, संत्रा आणि त्याचबरोबर ज्यूसची बॉटलसुद्धा दिली जाते. नवीन नवीन संकल्पना पाहतोय आपण. आदर्श चषक पडलेगावच्या वतीने संकल्पना आपल्याला पाहा मिळते. तर टॉस जिंकलाय टीम कोपर संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय टीम वाकण, अर्थातच अंसिका 11 वाकण या संघाला. आणि या संघाचे पुरस्कर्ते गेले वर्षभर त्यांनी सांगितलं आहे की मी पूर्णपणे 2025-2026 पर्यंत हा संघ चांगली कामगिरी करो अथवा खराब, मात्र या संघात समवेत मी राहणार आहे. ते नितीन शेट केनी यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. तर धावा झालाय धावफलकादी आपण तर 47-47चं लक्ष आहे. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या दाडी आमचे साथी समालोचक जगदीश पाटील नारिलेच्याकडे. धन्यवाद. हॅलो, चेक चेक चेक. शुभ सकाळ, शिवसकाळ. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचा आदर्श चषक पडलेगाव 2025च्या पर्वामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या फुल एम फायनल डेमध्ये, सुपर संडेमध्ये सामना पाहतोय आपण. संदपच्या विरोधात संघ मोठी देसाई. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू पडल्यानंतर अगदी पॅडवर आदळलाय. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतो आपण. स्ट्राईकला जालिंदर पाटील आणि दीपक पाटील ही मोठी देसाई संघाची सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी. गोलंदाज विनोद पाटील.
बॅकफुटला जाऊन कट केलाय, पॉईंटचा फोल्डर पुढे सरकतोय, तोपर्यंत सिंगल आली आहे. टार्गेट आहे या मॅचमध्ये ते एकूण बनवायचे आहेत त्या त्यांना 47 धावा. सकाळच्या या आल्हाददायक वातावरणामध्ये पाहतोय आपण अगदी थोडासा गारवा. आज बरेच दिवस झाले सकाळच खूप थंडी वाजते आणि या सकाळच्या वातावरणामध्ये मात्र फाईट करत असताना संघर्ष स्ट्रगल केला टीम संदप संघाने आणि एक सेट टार्गेट बनवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. दीपक पाटील यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, अत्यंत चांगला चेंडू होता. विनोद पाटील आज मात्र पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी दिली आहे. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू लेग स्टंप व आपणचं वाढची खूण करत असताना एक अबांतर धाव मिळते. अबांतर धावेने संघ जाऊन पोहोचला तो 2 या धावसंख्येवरती. या स्पर्धेतील 21वा वाईट चेंडू आहे. अत्यंत चांगली माहिती देत असताना आमचे भावेश पाटील उंबारलीचे आहेत. हुक केलाय, चेंडू चाललाय आता लॉंग लेगच्या दिशेला. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न, मात्र तोपर्यंत चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. औषधचा फलंदाज आहे ज्याने एक काळ गाजवला रेग्युलर खेळत असताना मोठी देसाई टीमच्या बाजूने. आज मात्र 40+ मध्ये अत्यंत महत्त्वाचा खेळाडू बनलाय त्यांच्या टीमचा. फटका जबरदस्त आहे, क्या बात आहे. वीरेंद्र सहवाग स्टाईलने चेंडूला पाठवला डीप कव्हरला, लागोपाठचा दुसरा 4. दोन चेंडू 2 चौकार. सुरुवातीला थोडासा स्ट्रगल केला 2 चेंडूवरती, त्यानंतर जबरदस्त अशी बॅटिंग पाहायला मिळते दीपक पाटील. 2 लागोपाठ चौकार आल्यात. बिग शॉट घ्यायचा होता, पुन्हा एकदा कीपर बीट. चेंडू चाललाय पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेला. तिसरा चौकार पाहायला मिळतो आपल्याला. जबरदस्त बॅटिंग दीपक पाटील, लागोपाठ 3 चेंडू 3 चौकार. लागोपाठ 3 चेंडू 3 चौकार ठोकणारे फलंदाज कालच्या दिवसामध्ये नारिवलीचा राजू काटे, त्यानंतर उंबारलीच्या रवी भोईर, त्याने 5 चौकार ठोकले होते एकाच ओव्हरमध्ये. त्यानंतर वाडेघरचा निलेश कापसे, त्यानंतर स्वरूप भोईर वाडेघरचा आणि जितू पाटील देसाई असंघाचा, ज्याने कालच्या दिवसामध्ये 3 चेंडू 3 चौकार. आणि आता दीपक पाटील मोठी देसाई संघाचा. हा लेखाजोखा आहे आमचे स्कोरर भावेश पाटील, एक अत्यंत टॅलेंटेड हुशार स्कोरर म्हणून आपल्या 40+ ग्रामीण संघटनेचे ते एक सभासद आहेत. आणि जेव्हा स्कोरर चांगला असतो तेव्हा आम्हाला सुद्धा मजा येतं कॉमेंट्री करण्यासाठी. दिस इज गुड जॉब भावेश. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या एकूण 14 धावा. आत्ता 24 चेंडू 33 करायचे आहेत. सुरुवात तर चांगली झाली आहे, मात्र तिचं सातत्य टिकवावं लागेल. गोलंदाज पाहतोय दुसरं षटक गिरीश पाटील यांना पाहतोय. पहिलाच बॉल फुल टॉस आणि ते रमेश पाटील आल्यात. तुम्ही बसा खेळाडू, तुम्ही खेळाडू कक्षामध्ये बसा. निश्चित चेक केलं जाईल, हरकत नाही आहे, चेक करू आम्ही.
अन्याय कोणावरही होणार नाही आहे, कारण ही आदर्श क्रिकेट संघ पडलेगावची स्पर्धा आहे. त्यामुळे थोडासा वेट करा, आम्ही योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू. चौकार आहे, 4 धावा आहेत. आम्ही याच्यासाठी सांगितलं की आम्ही सुद्धा पाहिलं, मात्र कसं असं पंचांचा निर्णय येणं, थर्ड अंपायरकडे रेफर करणं, ह्याच गोष्टीनं महत्त्व असतो. हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, एकेरी धाव मिळाली आहे. एक बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली आहे. इकडे धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. दीपक पाटीलने अत्यंत चांगला स्टार्ट दिला. त्याची बॉडी लँग्वेज सांगते की हा खेळाडू किती चांगला आहे क्रिकेटसाठी. किती चांगले फटके, कव्हर ड्राइव्ह, पूलचे फटके खेळू शकतो. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने डीपेक्षा कव्हरला गोळीच्या वेगाने चेंडू चालला धन 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 करत. 4 रन्स. म्हणून सलगचा 4था चौकार आहे. काल 5 चेंडू 5 चौकार आले होते. रवी भोईर टीम उंबारलीचा खेळाडू होता, त्याने 5 मध्ये 5 चौकार आणि आज 4 आल्या दीपकच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल आहे. रमेश पाटील सोडणार नाहीये. लॉंग ऑफला टिपलाय झेल, संपलाय तो दीपक पाटीलचा खेळ. पहिला विकेट. धक्का लागलाय मोठी देसाई संघाला. त्यांचा बॅकबोन बाद झाला. दीपक पाटील ज्याने 4 चेंडू 4 चौकार दाखवले. अत्यंत टॅलेंटेड बॅटर होता. क्षमता होती त्याच्यामध्ये सामन्याला काढणी द्यायची. मात्र रमेश पाटील सारखा एक चांगला खेळाडू लॉंग ऑनला उभा होता. जवळजवळ षटकाराच्या दिशेने तो चेंडू चालला होता, मात्र मध्येच त्याला हात पुढे करत तो झेल टिपलाय. विकास देवकरला पाहतोय आपण मैदानावरती येत असताना. मोठी देसाई संघ वन डाऊनचा खेळाडू पाहतोय आपण येत असताना. 23 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय. 47 टार्गेट आहे मॅच मध्ये. गिरीश पाटील यांना पाहतोय. ओ लो फुल टॉस डीप मध्ये केल्यात. एसपी आहे ते 2 चा कॉल आहे. थ्रो मात्र अतिशय चांगला आहे. त्यापेक्षा चांगलं पाहायला मिळालं रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला ताळमेळ पाहतोय आपण आणि 1चं 2 मध्ये रूपांतर केलंय. अद्यापर्यंत या ओव्हरमध्ये 1 चौकाराचा अपवाद वगळला तर गिरीश पाटील यांनी चांगले गोलंदाजी केली आहे. एक आगळी वेगळी त्यांची ॲक्शन पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा अगदी कोलवर टप्प्याचा बॉल 1चं 2 मध्ये. पुन्हा एकदा एसपी आहेत आणि पुन्हा एकाच ॲक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकला. जर डायरेक्ट हिट झाला असतं तर काम तमाम होतं. मात्र येथे 2 धावा आल्यात. पॉवर प्लेमध्ये अत्यंत चांगली बॅटिंग केली आहे टीम मोठी देसाई संघाने. 47चं टार्गेट होता आणि 2 ओव्हरमध्ये बनवल्यात त्या एकूण 27 धावा. आता 18 बॉल 20ची गरज आहे. समीकरण अगदी सोपं झालंय. मात्र शेवटी क्रिकेट आहे आणि संदर्भ संघ आहे ज्याने कित्येक वर्ष 40+ वरती राज्य गाजवलं आहे. सुरुवातीला मात्र मधुकर पाटील सारखे फलंदाज त्यांच्याकडे होते. मात्र यावर्षी आता थोडंसं अप्स अँड डाऊन सुरू असतो. मी काल पण सांगितलं का एखाद्या खेळाडूला सातत्याने फॉर्म टिकवणं कठीण जातं. सुनील म्हात्रेनं इन्व्हाइट करतो यायचं आपण. सुनील शेठ म्हात्रे ओके.
पॉवर प्लेमध्ये अत्यंत चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. अत्यंत पॉवर पॅक बॅटिंग केली आहे टीमने. आता नवीन गोलंदाज तिसरं षटक रणदीपला पाहतोय. बॅकफुटला जाऊन चांगला पंच केलाय. पॉइंटच्या वरून खेळलात. सीमा पार. चौकार. जबरदस्त फटका होता. बॅकफुटला जाऊन पंच करत असताना फुलटॉस स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. टिपलाय झेल. दुसरा विकेटचं पतन होत असताना मोठी देसाई संघाचं. अद्याप संधी आहे, कारण शेवटी क्रिकेट आहे. काल सुद्धा सामना असा देसाईच्या विरोधात उंबारली संघ फक्त धावा करायच्या होत्या त्यांना 32 4 ओव्हरमध्ये. मात्र शेवटच्या षटकापर्यंत नवे तर शेवटचे 2 चेंडू असताना तो सामना जिंकला गेला. एवढी चांगली टफ मॅच झाली होती. क्वालिफायचा सामना होता. काल सुद्धा 2-4 सामन्यांचा अपवाद वगळला तर अगदी नेट टू नेट सामने झाले. शेवटच्या षटकापर्यंत बॉलपर्यंत सामने पाहायला मिळाले. मात्र आज सुपर संडे, एक सामना एक्स्ट्रा होईल. त्यामुळे आपण कोणत्याही संघाने उशीर करू नका, वेळेवरती या. नेक्स्ट मॅच कोपरच्या विरोधात वाकळण संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर हेडुटणे आणि उत्तर शिव, आणि त्यानंतर जुनी डोंबिवलीच्या विरोधात फडकेपाडा. नवीन बॅटर मैदानामध्ये ज्ञानेश्वर देवकर यांना पाहतोय. हो, बॉलला उडवलाय. सरळ आल्यात मधुकर पाटील आणि रमेश पाटील आल्यात. तोपर्यंत बॉल सीमापार. स्क्रीन समोर जात असताना चौकार. दोन चौकार आल्यात आता. एक चौकार, एक खेळाडू बाद, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. चेंडू पाठीमागे गेलाय आणि तोपर्यंत एकेरी धाव कंप्लीट करत असताना धाबा झाल्यात त्या स्कोरबोर्डवरती 36 धाबा. तिसरं षटक प्रगतीपथावर. अगदी सामना जवळ येत असताना पाहा मिळतो आपल्याला, कारण 47चं लक्ष होतं. सुरुवातीपासूनच चांगले फटके आले. उडवलाय बॉलला. मधुकर पाटील उपस्थित आहेत, मात्र वन बाउन्स. पुन्हा एकदा 4. दुसरा चौकार स्क्रीन समोर. चांगली बॅटिंग करत असताना या खेळाडूला पाहतोय आपण, विकास देवकर. बिग हिट करण्याचा प्रयत्न. एज लागले, चेंडू पाठीमागे चाललाय. तोपर्यंत एकेरी धाव प्राप्त झाली आहे. एकणे संघाचा तिसरं षटक समाप्त झालंय. धावा झाल्यात 41. करायच्यात तुम्हाला आता फक्त 6 धावा. येणारे 12 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज.
चौथं षटक. समीर पाटील आल्यात गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल फुल टॉस होता. कॅचिटचा कॉल आहे. टिपणार का? हो हो, गुड कॅच. अत्यंत चांगला झेल स्वीकारलाय. सबस्टिट्यूट खेळाडू होते. काय मस्त 2 झेल टिपल्यात मगाशी सुद्धा आणि आता सुद्धा झेल स्वीकारत असताना. हलकस अपील 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 करतात पंचांकडे पाहिलं आपण. कडाक्ष नगरजने पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. अद्याप 6 धावा बनवायच्यात. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉल. या साबांतर धाव मिळाली आहे. अशा वेळेला पाहतोय आपण धाबा आता कमी बनवायच्या आहेत आणि याच्यातच वाईट फेकल्यानंतर एक धाबा एक एक्स्ट्रा मिळत असते धाव. स्कोप करायचं होतं. पाहतोय आपण एक धाव मिळाले. एक बायच्या स्वरूपामध्ये आता फक्त 4 धाब्यांची गरज आहे. सामन्यामध्ये पाहतोय जेथे 47 धावसंख्येची गरज होती मोठी देसाई संघाला. सुरुवातीपासून आक्रमकता दाखवली. एकच धाव. स्ट्राईकला रोटेट केलं गेलंय. अद्याप या चेंडू या ओव्हरमध्ये 2 to go. 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. हो, लागला चेंडू अलॉंग द कार्पेट. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. त्यांना माहीत आहे की आपल्याकडे चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे सिंगलवरती सुद्धा काम चालेल. एका दुसरा चेंडू डाट गेला तरी हरकत नाही आहे. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न एसपी आहेत आणि ते झेल टिपला जातोय. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल का? कारण आता बनवायच्या तुम्हाला धावा 2 कंपल्सरी 2 बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 6 बनवायच्या आहेत 2.
चला आता गोलंदाजाचा पर्याय शोधावा लागेल टीमला. आणि आता 6 बॉल 3 करायचे आहेत. 6 चेंडू 2च धावसंख्येची गरज आहे आता या मॅच मध्ये. चला फिल्डिंग अगदी जवळ करण्याचा प्रयत्न. रुपेश पाटील आलेत नवीन बॅटर मैदानामध्ये आणि गोलंदाज रणदीप पाटील. रणदीपला इन्व्हाइट केलंय तर त्यांना माहीत आहे की आता 2 धावा रोखायच्या आहेत. त्यामुळे फील्ड प्लेसमेंट अगदी जवळ अंब्रेला स्टाईलने हे चित्र आपल्याला पाहा मिळतंय. ज्याप्रमाणे छत्रीचा आकार असतो त्याचप्रमाणे असे फिल्डिंग प्लेसमेंट पाहा मिळतंय. जणू काही टेस्ट मॅच सुरू आहे की काय या मैदानावरती. कारण जेव्हा टेस्ट मॅच असते तेव्हा असं चित्र पाहा मिळतंय. चला आता 6 बॉल 2. गुरुनाथ पाटील स्ट्राईक वरती. ओ लटका कॅच होतो. ओ या ठिकाणी काय घडलंय. विजयाचा फटका आलाय. चेंडू चाललाय शॉर्ट टर्डमॅन मधून निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचा चौकार गुरुनाथ पाटील यांच्या बॅटमधून.